अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. तर 19 ऑगस्ट दिवशी आहे रक्षाबंधन. तर या रक्षाबंधन दिवशी 6 राशींना 12पैकी 6 राशींना राजयोग आला आहे. तर त्या 6 राशींची लोक संपत्तीने समृद्ध होणार नाहीत. त्यांच्या सर्व अडचणी समस्या या संपणार आहोत. तर या 6 राशीवर माता पार्वती आणि महादेवाची कृपा होणार आहे. तर ह्या 6 राशी तुमची ती रास आहे का ते पहा. ह्या 6 राशीपैकी तुमची रास असेल तर तुमच्यावर माता पार्वती आणि महादेवाची कृपा नक्कीच होईल. श्रावण पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनचा दिवस आहे आणि या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी ग्रहाचा असा अद्भुत संयोग बनत आहे की ज्योतिषाच्या मते सुमारे 90 वर्षांनी रक्षाबंधनाच्या दिवशी 4 शुभ महासंयोग एकत्र बनणार आहेत. गृह नक्षत्राचा अद्भुत संयोग या राशींच्या व्यक्तींना धनवान बनवेल. 19 ऑगस्ट रक्षाबंधन साजरा केले जाईल. रक्षाबंधनच्या दिवशी सर्वात सिद्धियोग, रवियोग, शोभनयोग आणि श्रवण नक्षत्राचा महासंयोग आहे. या दिवशी उत्तर भारतातील श्रावणाचा शेवटचा सोमवार हा दिवस शुभ ठरेल. या 7 राशीवर आपला प्रभाव दाखवेल. 19 ऑगस्ट सकाळपासून रात्री 8 पर्यंत सिद्धियोग, रवियोग आणि सर्वात सिद्धियोगमध्ये केलेल्या सर्व कार्यात सिद्धी मिळते. त्यामुळे जर भावाला राखी बांधली तर भावावरील सर्व संकटे दूर होतील आणि त्यांना चांगल्या आरोग्याचे वरदान मिळेल. तसेच भद्राकाळ पहाटे 5:53 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1:32 वाजता संपेल. या वर्षी भद्राकाळात सुमारे 8 तासाचा असेल. यात राख्या बांधू नये, कारण या राख्या बांधल्याने माणसाला दीर्घायुष्य कमी मिळेल. तर आता माता पार्वती आणि महादेवाचा आशीर्वाद तुमच्या घरावर आणि परिवारावर राहावा यासाठी तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली रास कोणती तर मेष राशी. मेष राशींच्या सर्व व्यक्तींना सांगू इच्छिते की श्रावण महिन्यात खूप तुम्हाला फलदायी ठरेल. या दिवशी बनणाऱ्या 4 शुभयोगाचा प्रभाव तुमच्यावर जबरदस्त होईल. श्रावण पौर्णिमेपासून चांगले दिवस सुरू होतील. शिवकृपेने तुमच्या जीवनात सर्व समस्या दूर होतील. मेष राशीच्या व्यक्तींना श्रावण पौर्णिमेला शुभ बातमी नक्कीच मिळेल. वर्षातून भाऊ बहीणमध्ये असलेल्या समस्या माता गौरीच्या कृपेने संपुष्टात येतील. मेष राशीच्या व्यक्तींना राखी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या सुधारणा होतील. म्हणजेच काय देवी देवताचे आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तसेच भगवान शंकराच्या आशीर्वादामुळे कुटुंबातही वातावरण चांगले बनेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तसेच पौर्णिमा विवाहित लोकांसाठी खूप फलदायी ठरेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल आणि व्यवसायात यश मिळेल. तुम्ही जर भागीदारीमध्ये व्यापार करत असाल तर माता पार्वती आणि महादेवाच्या कृपेने तुमच्या व्यापारात नक्कीच प्रगती येईल आणि तुम्हाला खूप नफा मिळेल. तुमच्या कुटुंबावर बऱ्याच काही समस्या चालू असतील तर त्या समस्याही दूर होतील. मेष राशींच्या व्यक्तींना रोजगाराच्या शोधात असेल तर त्यांना महादेवाचा आशीर्वाद मिळून रोजगाराच्या पण खूप चांगल्या संधी आहेत. तुम्ही जर एखाद्या भागीदारीमध्ये काम केलं असेल तर त्यातही तुम्हाला फायदा मिळेल. दुसरी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना 70 वर्षानंतर एकत्र बनणाऱ्या 4 योगाचा हा जबरदस्त प्रभाव कर्क राशीच्या व्यक्तीवर दिसणार आहे. त्यांच्या अडचणी समस्या पूर्ण संपणार आहेत. माता पार्वतीच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना नवनव्या क्षेत्रात रोजगार मिळेल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. कर्क राशींच्या लोकांना माता पार्वतीचा आशीर्वाद श्रावण महिन्यात मिळाल्यामुळे नोकरीही मिळू शकते. तुम्ही आनंदी राहू शकता. तुम्ही सरकारी कामात तुम्हाला चांगलाच फायदा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबियाच्या समस्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. कर्क राशीच्या व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होण्याची संधी मिळेल, त्यामुळे त्यांना खूप यश मिळेल. तसेच विद्यार्थ्याचंही अभ्यासात मन लागत नसेल, युवक किंवा युवतीचा विवाहात खूप काळापासून काही अडचणी येत असेल तर कर्क राशीच्या व्यक्तींच्या त्या अडचणी माता पार्वतीच्या कृपेने नक्कीच दूर होईल. विवाह जमण्यास अडचणी येत होत्या, विवाहाची प्रबळ शक्यता ह्यांना नक्कीच आहे. मनातील काही इच्छा असेल तर तीही इच्छाही कर्क राशीच्या लोकांची पूर्ण होईल. घरात शुभ कार्य आयोजित होऊ शकते, त्यामुळे ते तुम्हाला संधी मिळेल. नंतर आहे तूळ. तूळ राशीवाल्यांना ही पौर्णिमा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली आहे. रक्षाबंधन तुमच्या करिअरमध्ये शानदार परिणाम देईल. 19 ऑगस्टचा दिवस खूप लाभदायी आहे. माता पार्वती आणि भगवान शिवांचा आशीर्वाद तुमच्यामुळे येणाऱ्या काळात लाभदायी ठरेल.
रक्षाबंधनला तुम्हाला संपत्ती प्राप्त होण्याचे योग्य आहेत. आरोग्याच्या समस्यापासून मुक्ती मिळेल. तुळा राशीच्या व्यक्तींना सर्व कामना पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात धनवर्षा होईल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. माता गौरी आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाने तुम्हाला नोकरी मिळून अधुरी राहिलेली कामं पूर्ण होतील. तुमच्या घरात आनंद असेल. तुमचा येणारा काळ रक्षाबंधनच्या दिवशी मोठ्या यश प्राप्त होईल. नंतर आहे सिंह राशी. सिंह राशीवालींना रक्षाबंधनाच्या दिवशी 4 शुभयोग आल्यामुळे त्यांच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील. सिंह राशीवाल्यांचा दिवस वरदा समान राहील. तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी जीवनात मिळेल. सर्वांच्या गरजावर लक्ष ठेवाल. तसेच स्वतःची जागा बनवण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीवाल्यांना दुसऱ्या कंपनीत चांगल्या उत्पन्नासह ऑफर येईल. माता पित्याचा आशीर्वाद मिळेल. भावंडाशी संबंध चांगले राहतील. जीवनसाथीसोबत संपत्ती खरेदीची योजना तुम्ही बनवू शकता. वधूच्या शोधात असाल तर तुम्हाला श्रावण पौर्णिमे दिवशी तुमचे मनासारखा जोडीदार नक्कीच मिळेल. नंतर आहे कन्या राशी. 4 योगामुळे तुमच्यावर महादेव पार्वतीची कृपा बनलेली आहे. तुम्हाला तुमच्या माता पित्याचा आशीर्वाद घेऊन त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळेल. वाहन किंवा जमीन खरेदी करायची इच्छा असेल तर नक्कीच पूर्ण होईल. अडकलेले धन मिळवण्याचे योग आहे. तुमच्यात नेतृत्व क्षमता आणि बोलण्याच्या कौशल्यामुळे लोक तुमच्याकडे प्रभावित होतील. नोकरीवाल्यांना मित्राच्या माध्यमातून कंपनीत नोकरी मिळेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवनात चांगलं राहील. सर्व जबाबदाऱ्या पूर्ण कराल. सायंकाळी धार्मिक कार्यात सहभागी होऊन तुमचा तोल वाढण्याची शक्यता आहे. 6वी रास आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशींना 19 ऑगस्ट हा खूप चांगला दिवस आहे, कारण त्यांची समाजात लोकप्रियता वाढेल आणि भाग्याच्या क्षेत्रात सर्व यश मिळेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर धन संबंधित महत्त्वाचा निर्णय घ्या. त्यामुळे जीवनात स्थिरता आणि समृद्धी येईल. विवाहित लोकांमध्ये समाधान आणि आनंद आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी संधी. कुटुंबातील आर्थिक अडचणी संपुष्टात येईल. तसेच तुम्ही तुमच्या मित्राबरोबर बाहेर फिरण्याची संधीही तुम्हाला भेटणार आहे. तर ह्या होत्या 19 ऑगस्ट म्हणजे पौर्णिमा या दिवशी 6 राशींवर राजयोग ठरणं आहे. तर त्या 6 राशी तुमची रास आहे का ते पहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.